तर नमस्कार, जय शिवराय भावांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज 14 तारीख मकर संक्रांत. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता संध्याकाळचे वाजलेत 4:30. आज आपण करतोय सुरुवात. बघू आता रूमवरून निघतोय, गॅस वगैरे भरू, त्यानंतर करू सुरुवात. आज लोकलच करू, कारण काल मुंबईला जाऊन आलो आपण. त्यानंतर आदल्या दिवशी आपला सोमवारी एवढा नाही धंदा झाला, रविवारी चांगला झाला. 4,000 रुपये जवळपास रविवारी झाले. काल मुंबईला जाऊन आलो, मुंबईला चांगले झाले. जाताना रिझर्वेशन, येताना रिझर्वेशन भेटली. त्याच्यामुळं पाठीमागला आठवडा बऱ्यापैकी चांगला गेला आहे आपला. तर बघू आता ह्या आठवड्यात कसं होतं आहे काय. तर निघू आता आपण. बाकी पुढले अपडेट देतो. आणि आजचा व्हिडिओ बनवायचा अजून एक मुद्दा असा आहे, तर काल परवा एक पुण्यात एक ड्रायव्हरला मारहाण झालेली आहे. त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे पुढं व्हिडिओमध्ये. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, ठीक आहे? सांगतो मग पुढं काय होते कसं. नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे जवळपास 1:15. आता तुम्ही म्हणशाल 1:15, घरून रूमवरून निघालो आहे आपण 4:30 5:45ला, आणि आता वाजलेत 1:15. तर झालं असं, आपण आलो यशवंतनगरला, गॅस वगैरे भरलं तिथं. त्यानंतर बराच टाईमपास झाला, मित्रमंडळी वगैरे आले होते, 1-2 बसलो होतो गप्पा मारीत. आणि आता काय झाले, सध्या इंस्टाग्रामला बरेच आपले व्हिडिओ वगैरे टाकलेले आहे ना, ते व्हायरल चांगले झालेत. आणि त्याच्यामुळं काय झाले, बरेच जणांनी बघितल्यामुळं आता ते आपले ड्रायव्हर मित्र जे फॉलोअर्स वगैरे झालेले आपले, आता ते भेटतात. मग चालत आता गप्पा वगैरे. आलो होते यशवंतनगरला, 1-2 जण भेटले. ते बोलले तुमच्या व्हिडिओ बघतो असं तसं. भारी वाटते राव. आता जरा असं फिलिंग येते की कुठंतरी इंस्टाग्राम, यूट्यूब झालं, सोशल मीडियामध्ये उतरल्यामुळं जरा कुठंतरी आता थोडं बरं वाटायला लागले. कारण असे लोक भेटले की जरा चांगलं वाटतं, की म्हणतात भाऊ तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही, भाऊ चांगले व्हिडिओ आहे असं तसं. एअरपोर्टला पण आता 2 दिवस झाले, नाईटला एअरपोर्टला कंटिन्यू जात होतो ना, एअरपोर्टमध्ये पण बरेच जण भेटले. आता जवळपास मला 5 दिवसात आहे ना 30 ते 40 लोकांनी सांगितलं की भाऊ तुमचे व्हिडिओ बघितले असं तसं. 2 व्हिडिओ जास्त करून त्यांना जास्त हे झाले. एक ती आपली रॅपिडोची चोकाचा विषय होता तो, आणि दुसरी ही ती वॅगनरवाल्याची जी सिग्नल तोडलेला होता तो. आता यूट्यूबची जी फॅमिली त्यांना माहीत आहे का नाही, कारण त्यांनी इंस्टा जर ओपन केलं तर त्यांना समजून काय विषय आहे. यूट्यूबला पण आहे शॉर्टमध्ये त्या व्हिडिओ, त्या पण बघू शकता तुम्ही. तर ठीक आहे, आता आलो आहे आपण मुशीमध्ये. तिथून आपल्याला DY पाटीलपासून एक एअरपोर्टची बुकिंग पडली होती, 452 रुपये भेटले तिचे. एअरपोर्टला गेलो, जेवण वगैरे केलं तिथं, आणि त्यानंतर आपल्याला आत्ता पडली मुशीची बुकिंग. आत्ता आपण आलो मुशीत. तिचे वेळ भेटले आत्ताचे 522 रुपये. आणि उबेरचा जो इन्सेंटिव्ह चाललेला आहे एअरपोर्ट बुकिंगला, पर बुकिंगला 120 रुपये, संध्याकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत. आता आपली एकच झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो 120 रुपये दिला त्यांनी. आता टोटल झाले आपले 1094 रुपये. आणि गंमत अशी झालेली आहे, DYला होतो का त्यावेळेसच आपल्याला उबेरनी, आज उबेर बाबांनी कृपा केली आपल्यावर. त्याने आपल्याला बुकिंग दिलेली आहे डायरेक्ट. मुंबईची बुकिंग भेटलेली आहे टर्मिनल 1ची, आणि ती पण मुशीमधूनच आहे. त्याच्यामुळं एअरपोर्टमधून आपण मुशीचीच बुकिंग घेऊन आलो. म्हटलं कसं जरा थोडं येऊन आता इथं आराम होईल, म्हणजे 3 वाजता निघायला आपल्याला. तर झालं आता अर्निंग. आता 1094 बऱ्यापैकी झाली. मुंबईच्या बुकिंगचा पण चांगला रेट आहे. तर बघू आता. आता तर थोडा आरामच करू, कारण डिव्हाइस ऑफलाईन नाही ठेवायचं. बघू अजून 2 तास आहे. जर चुकून एअरपोर्टची बुकिंग पडली परत, तर परत एअरपोर्टला जाऊ, आणि नाही तिकडून पडली तर MT येऊ, असा विचार आहे. बघू काय होते. आणि दुसरा मुद्दा आता मला एक सांगायचा होता. हा व्हिडिओ टाकतोय, हा व्हिडिओ फक्त एकदा तुम्ही बघून घ्या. हाँ तो आता भाई इसने मेरे को मारा है, भाई इसने मेरे को मारा है, इसने मारा है मुझे, इसने मारा है मुझे, इसने ये मादर को आतंकवादी मारा है मेरे को भाई को। 112 मैडम, मेरे पास वीडियो रिकॉर्डिंग है, शुरू से मेरे पास रिकॉर्डिंग है। मेरे पास शुरू से रिकॉर्डिंग है इसका। उसने कड़ा से मारा है मैडम, कड़ा से मारा है मेरे को।
मेरे पास एक एक प्रूफ है भैया, एक एक प्रूफ है, एक एक। हां, तर आता हा व्हिडिओ बघितला तुम्ही. ही घटना झालेली आहे काहीतरी बानेर बालेवाडीमध्ये. तर विषय असा झाला होता. आता ही शॉर्ट क्लिप टाकलेली आहे फक्त ड्रायव्हरला मारहाण झालेली आहे, तुम्हाला दिसते. ड्रायव्हरचं डोकं वगैरे फुटलेलं आहे, इथं काहीतरी त्याला कडा मारलेला आहे. आणि विषय असा झाला होता, म्हणजे तो पूर्ण आता व्हिडिओ बराच मोठा आहे, पण आपण हा शॉर्टमध्ये टाकला आहे. मी तुम्हाला सविस्तर सांगतो काय विषय झाला होता. तर हा जो आपला ड्रायव्हर भाऊ आहे ना, त्याला इर्टिगाची बुकिंग पडली होती. 150 रुपयाची बुकिंग होती फक्त. आणि तो कस्टमरला पिकअप करायला गेला. आता इर्टिगाची कॅपॅसिटी किती राहते? 6 पॅसेंजर प्लस एक ड्रायव्हर, म्हणजे 6+1 राहते. आणि ते 7 जण होते. त्यामुळं ड्रायव्हर काय बोलला, मी एवढे 7 जण नाही घेऊ शकत. तर त्यांनी काय केलं, ती बुकिंग कॅन्सल केली आणि त्यानंतर दुसरी गाडी बुक केली. दुसरा गाडीवाला आला त्यावेळेस ह्या ड्रायव्हरने त्याला सांगितलं की भाऊ हे 7 जण आहे, मी त्याच्यामुळे कॅन्सल केली आणि एक्स्ट्रा पैसे पण देत नाही ते. तर तो दुसरा ड्रायव्हर जो होता ना, तो पण ह्या ड्रायव्हरशी सहमत झाला की बरोबर आहे, एक्स्ट्रा पैसे द्यायला पाहिजे. आणि त्यांचं मीटरच्या काहीतरी रेटवर झालं बोलणं त्याचं. आणि त्यानंतर कस्टमर आणि ड्रायव्हरमध्ये वाद झाला. तर वाद झाल्यानंतर कस्टमरने बघा किती बेकार मारलेलं आहे त्याला. अक्षरशः जसं मी लोणावळ्यात झाला होता मागं किस्सा, सेम तसाच आत्ता झालेला आहे. ड्रायव्हरचं डायरेक्ट डोकं फोडलं त्याने, हातातलं कडं मारले असं ड्रायव्हर सांगतोय. आता ही घटना होऊन झालेली आहे 2 दिवस. आता आज आपल्याला टाईम भेटला व्हिडिओ काढायला, त्याच्यामुळं आज आपण सांगतोय ते. तर मला एकच सांगायचं आहे की ड्रायव्हर भावांनो, आता आहे ना इथून पुढं, आता ह्या 2 घटना झाल्या, त्या दिवशी लोणावळ्याची झाली, आज पुण्यात झालेली आहे. इथून पुढं सगळ्यांनी लक्षात ठेवा, गाडीत काही ना काही, मी म्हणतो नाही दुसरं काय हत्यारं ठेवता येत ना, एक लोखंडी रॉड नाहीतर मग एक चांगली काठी जाडवाली ठेवा गाडीत. आणि जर स्वतःवर प्राणघातक हल्ला जर कोण करत असेल तर मग अजिबात विचार नाही करायचा. बुवा कायदे पण आहे आपल्याकडं तसे. स्वतःचा जीव वाचवायसाठी आपण दुसऱ्यावर अटॅक केला आणि जे पुढं व्हायचं आहे ते होऊन द्यायचं, मग विचार नाही करायचा. कारण हे असे, आता मला शिव्या येतात, पण आता हा आपल्याला यूट्यूबला व्हिडिओ टाकायचा आहे त्याच्यामुळे शिव्या नाही देऊ शकत मी त्याच्यात. खरं अक्षरशः एवढं डोकं फिरतंय ना. पण सगळ्यांना माझी विनंती आहे की इथून पुढं तुम्ही आहे ना गाडीत काहीतरी हत्यार ठेवायचं. मी पण आता गावाला गेलो ना, ती एक स्टिक भेटते आता, लोखंडी स्टिक आहे. जाऊ द्या 1000-1200 रुपये खर्च होईल मला, पण मी पण ती गाडीत ठेवणार आहे, कारण मला पण बरेच अनुभव आले असे. पण आता इथून पुढं विचार नाही करायचा यांचा, काय व्हायचं ते होऊ दे. आपला जीव वाचवायसाठी आपण एखाद्याचा जीव घ्यायची जर वेळ आली ना तरी पण घ्यायची. आता मी तर डोक्यात तेच ठेवलेलं आहे. पण तुम्ही पण, जीव तर आपण घेणार नाही, पण आपलं स्वरक्षणासाठी आपण आपल्यापाशी काहीतरी हत्यार ठेवणं गरजेचं आहे. तर तुम्ही पण ठेवा. आणि हे जे कोण होते, आता त्यांच्यात काहीतरी संभाषण हिंदीमध्ये चाललं होतं, कारण कस्टमर हिंदी होता त्याच्यामुळे हा ड्रायव्हर भाऊ पण हिंदी बोलत होता. कारण त्याच्या आधीचा एक पार्ट आलेला आहे, त्याच्यात तो ड्रायव्हर मराठीतच बोलत होता. तो ड्रायव्हर मला वाटते मराठीचे. तर मला बाकीच्यांना हे सांगणं आहे की हे भाईकांड लोक जे बाहेरून आलेले इथं आपल्या महाराष्ट्रात, मुंबईचं तर जाऊ द्या, पुण्यात येऊन ते जर एवढे दादागिरी करीत असेल, भले तो कस्टमर असो नाही तर कोणीही असो, आणि तो उबेरचा कस्टमर आहे, ते जर एवढे दादागिरी करीत असेल ना, तर मग आपण इथं पुण्यात राहतोय ना, आपण ह्या महाराष्ट्राचे, मग आपल्यात किती दम असेल हे दाखवून द्यायचं आता इथून पुढं. मी तर तेच करणार आहे आता. नडला की तोडला हाच विचार ठेवायचा आता. तर ठीक आहे, जे काही झालं ते चुकीचं आहे. संघटनांनी काहीतरी त्याला मदत केलेली आहे, त्याच्यावर गुन्हे वगैरे दाखल झालेले आहे. तर ठीक आहे, आता याच्यावरती आपण एवढंच बोलतो. तर घ्या काळजी. असं जर काही होत असेल तर 100% त्याला प्रत्युत्तर द्या. जसं त्या भावाने व्हिडिओ बनवली तशी 100% व्हिडिओ बनवा, कारण आता सोशल मीडियाचा जमाना आहे, आपण काही करू शकतो. तर ठीक आहे, आता झाला विषय आपला, तो तेवढंच बोलायचं होतं आपल्याला त्या विषयावरती. तर आता बघू, आता इथून थोडा आराम करू आणि आपण मुंबई एअरपोर्टसाठी मग रवाना होऊ नंतर. बाकी मला तर वाटते, कारण ड्रॉप माझा 2.5 तासातच दाखवतो आहे होईन म्हणून, तर तिकडून रिटर्न लवकर चान्स आहे पडायला बुकिंग. तर बघू काय होतं आहे, सांगतो पुढं काय काय होतं ते. तर मित्रांनो,
आता वाजलेत सकाळचे जवळपास 5:45 आणि आपण हाय अंधेरी MIDCला. टर्मिनल 1ला कस्टमरला सोडलं. त्यानंतर तिथं काय इंटरसिटी सेवर्हरला बरेच नंबर दाखवत होते, जवळपास 11 ते 15 होते. आता टर्मिनल 2ला जरी असन तरी तेवढे 11 ते 15 नंबर यायला सकाळचे 10 वाजतील. मग टर्मिनल 1चा तर विषयच वेगळा. त्याच्यामुळं काय तिथं थांबलो नाही, तिथून डायरेक्ट अंधेरी MIDCला आलो आहे आता. कारण म्हटलं आज पडन एखाद्या वेळेस सकाळी सकाळी लवकरच 7-8 वाजता तर पडनच एखाद्या वेळेस. त्याच्यामुळे इकडं आलो आहे. तर बघू आता कसं होतं आहे काय. आणि कस्टमर जरा थोडे आयडिया करतात बरं का काही जण. कस्टमर बोलतात की तुम्ही टोल ॲड आहे त्याच्यात, आम्ही टोल काय एक्स्ट्रा द्यायचा असं तसं, आम्हाला टोल दाखवला होता ॲड त्याच्यात. अशी आयडिया करायला बघतात. त्यांना वाटतं की हा नवीन आहे का काय, बकरा फसला तर फसला. पण तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो. कस्टमर जर असा बोलला त्याला म्हणायचं साहेब तुमच्याच ॲपमध्ये चेक करा, पुणे ते मुंबई टाकून बघा आणि ज्यावेळेस बुकिंग कन्फर्म करायचं आता खाली तुम्हाला येते सगळी डिटेल, टोल इन्क्लूड आहे का एक्सक्लूड आहे. मग म्हणते हो ठीक आहे चालेल चालेल देतो. तर शाळा करायला बघतात काही कस्टमर, त्याच्यामुळं सावध राहत जा जरा. तर चालेल, बघू आता काय होते. अपेक्षा तर आहे लवकर पडून बुकिंग, बघू कसं होतं काय. चालेल, सांगतो पुढं काय होते. मित्रांनो, आता आपण आलो आहे हिंजवडीमध्ये. दुपारचे वाजलेत एकदम 12:00 आपल्याला हिंजवडीची बुकिंग पडली अंधेरी MIDCमधूनच. तिथं MIDCमध्येच रेडिसन हॉटेल आहे, तिथून बुकिंग पडली आणि इथं आपल्या हिंजवडीच्या हिल्टन हॉटेलला सोडायचं होतं. तर तुम्ही कस्टमर बघा, कस्टमर होते काहीतरी नेपाळी होते का चायनीज होते काही कळत नाही. मी डॅशकॅमची लिंक टाकतो बघा, आपण डॅशकॅमचा व्हिडिओ टाकतो, तुम्ही बघा कोण होते काय. यांची भाषा मला कळत नव्हती, माझी त्यांना काही कळत नव्हती. पण आणलं त्यांना आपण व्यवस्थित. कस्टमर खुश झाले आपले. एवढ्या नोटा दिल्या त्यांनी आपल्याला, 5 नोटा माहिती त्यांनी आपल्याला नाही दिल्या सगळ्या. त्याच्यात टोल बिलचे धरून 2371 रुपये झाले ते टोलचे धरून. बाकीचे वरचे त्यांनी 129 रुपये आपल्याला टिप दिली. चांगले होते कस्टमर. त्यांना माझं काही कळत नाही, माझं त्यांना काही कळत नाही, पण चाललं होतं आपलं. जाऊ द्या, ठीक आहे. अशा प्रकारे आपला झाला आहे ड्रॉप. बुकिंग वाजतात आता घराकडली एखादी बघू दुसरीकडली, तेवढंच नाश्त्याचे पैसे सुटून जातील. तर बघू आता काय होते पुढं, सांगतो मग कसं होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलो आहे आपल्या रोजच्या पार्किंगच्या जागेवरती. हिंजवडीमधून आपल्याला पिंपरी कॉलनीची उद्यमनगरची बुकिंग पडली होती उबेरला. 10 किलोमीटरला 152 रुपये भेटलेत. रेट कमी होता. आज बुकिंग भरपूर वाजत होत्या लोकलच्या, पण रेट लय थर्ड क्लास आहे. पण जाऊ द्या म्हटलं, आपला नाश्त्याचा खर्च जेवणाचा खर्च सुटला त्याच्यात. कारण असं MT जर आलो असतो तर काही भेटलंच नसतं. त्याच्यामुळं आलो बुकिंग घेऊन. मला एक कळत नाही राव, एवढा जर भंगार रेट दिवसा असन तर दिवसा करणारे ड्रायव्हर कसे करत असतील त्यांनाच माहिती. सध्या लय रेट कंपन्यांनी एवढे रेट डाऊन करून टाकलेत ना, पार अक्षरशः मी ड्रायव्हरची आहे ना खोलून मारायचे ठरवले त्यांनी. प्रत्येक कंपनीचा तोच विषय चालू आहे. ओला, रॅपिडो, उबेर सगळ्यांची तीच कंडिशन आहे. सगळ्यांनी रेट डाऊन ठेवलेली आहे. आता सगळे भारत टॅक्सीच्या भरोश्यावरती, बघू काय होते. तर चालेल, आजचा ब्लॉग आपण इथं संपवतोय. व्हिडिओ वगैरे तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.